आवाज वारा येता आवाज येता म्हणून आम्ही दोनांक उठले. उठून सगळे लायटी फक्त लायटी बिटी गेले शॉर्ट सर्किट झाले आणि आवाज येयलो तेन्ना उठून भायर येता सगळे पत्र सगळे उठले. 70 वाठारांत वादळी वाऱ्याक लागून जायते कडेन झाडां पडली, लोकांचे छप्पर उडून गेले, घरांचे जायते नुकसाण जाले. रातच्या 2.25 वरांचेर सरफराज शेख हांच्या घराचे छप्पर वाऱ्याच्या नेटार उडून गेले. पावसाचे उदक पुराय घरांत आयिल्ल्यान शॉर्ट सर्किट जावन घरातले 6-7 फॅन, 2 फ्रीज शॉर्ट जाले. तशेंच सोफा, कपडे आनी हेर सगळें सामान भिजून तांचे बरेच नुकसाण जाला. पुराय रात ह्या घराब्याक पावसान काडची पडली. खंय तरी आतां सरकारा वतीन मदत मेळची अशी आस्त तांणी बाळगिल्या. नांव सरफराज शेख, पोस्ट वाडा कदंबा बस स्टँडाच्या सायडीक घर म्हजें. रातचे 6 जाणांक वादळ येयलें, सगळे पत्रे उडोवन गेले आनी सगळे जोरान वारो उडलो, लायटी बिटी सगळे गेल्या, पत्रे पडले. म्हाका सांग, हे आतां हे पळोवपाक कोण येयल्लो बी? ना बाईन येता म्हणून सांगला आनी दुसरे कडेन खंय झाडां बिडां पडला ते पळोवंक गेला. येता आनी तुजें आतां कितें कितें भिजलेलें बी आसा तशें कितें? टीव्ही, सोफा सेट, डायनिंग टेबल, खुर्च्यो बिच्यो, कूलर आनी बरें कितें सामान सगळे कपडे बिपडे बुकां बिकां सगळे फॅन बीन सगळे 6-7 फॅन आनी 2 फ्रीज. वायरींग घेत तुगे सगळे ते शॉर्ट जावन बंद पडले सगळे वायरींग बिन सगळे इंटरनेट लावले सगळे घरात आनी नुकसान बरीचशी नुकसान जाली आमकां. कितल्यांक सुमार अंदाज जाल्ले? रातचे 2-2:15 उपरांत जाले. आवाज वारो येता आवाज येता म्हणून आमी दोनांक उठले. उठून सगळे लायटी फक्त लायटी बिटी गेले शॉर्ट सर्किट झाले आनी आवाज येयलो तेन्ना उकडून भायर येता सगळे पत्र सगळे उडलेले. कोणाक इंजरी बी तशें कितें? तशें कोणाक काय जावना पण नुकसान खूप जालें. कितें 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 भिजला तुगेलें आतां सद्या? फ्रीज 2, टीव्ही 1 मोठी आनी कूलर आनी डायनिंग टेबलाच्यो खुर्च्यो बिच्यो आनी सोफा सेट आनी मागीर त्या भायर आमचे टेबल आहले ते मोबायलचे टेबल आहले लाकडीचे टेबल भिजले. फॅन बीन सगळे लायटी बिटी सगळे वायरींग खूप नुकसान जालें. 6-7 फॅन बीन वायरींग बी जळ्या कशी दिसता.